विजन ठाणे 2035 पुस्तकाचे प्रकाशन थाटात संपन्न. अलर्ट सिटीझन ऑफ ठाणे आणि आबासाहेब निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट व नमन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजन ठाणे 2035 या दयानंद नेने लिखित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता रुस्तमजी अजियानो येथील दरबार हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. हे प्रकाशन सोहळ्याला ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संजय केळकर, ज्येष्ठ विचारवंत अनिल थत्ते, नगरसेवक मिलिंद पाटणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ठाणे शहराच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल आपले विचार मांडले. त्यांनी दयानंद नेने यांच्या लेखणीचे कौतुक करत पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे संयोजन अलर्ट सिटीझन्स ऑफ ठाणे, आबासाहेब निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नमन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केले होते. या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि ठाणेकर नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजन 2035 हे ठाण्यासाठी एक महत्त्वाची डॉक्युमेंटरी झाल्यासारखं आहे. कारण या पुस्तकाद्वारे नेमके ठाण्यातल्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय हे हायलाईट केले गेल्यामुळे पुढील 10 वर्षात खरोखरी ठाण्याच्या समस्या सुटल्या तर त्याचं मोठं क्रेडिट हे विजन 2035 या डॉक्युमेंटला द्यावं लागेल आणि ते सगळ्यात मोठं यश या पुस्तकाला मिळो हीच माझी सदिच्छा आहे. बरं सर, शेवटचा प्रश्न असा आहे की तुमचं विजन, तुम्हाला काय वाटतं की ठाण्यामध्ये कुठला चेंजेस होईल किंवा व्हावं? ठाण्यामध्ये आता जे प्रोजेक्ट चालू आहेत, एक तर मेट्रोमुळे चांगल्यापैकी बदल ठाण्यात होणार आहे आणि ठाण्याची दुसरी जी म्हणजे वाहतूक समस्या जी मूळ समस्या झालेली आहे ती बऱ्यापैकी त्याच्यामुळे सुटण्याला मदत होणार आहे. हे मेट्रोचं सगळ्यात मोठं यश असणार आहे. मी काय बोललो, आपल्याला पुस्तक म्हणून त्यांचे जे विचार मांडले ते खूपच सुंदर आहेत, पण ह्याची इम्प्लिमेंट झाली का, होईल का हा मला पडलेला. मी जरी 10 वर्ष ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून होतो तरी सुद्धा मी विचारतो नाही होणार. इट्स अ हायली इम्पॉसिबल. या ठाण्याचं जे आता प्रशासन आहे, या प्रशासनाच्या मनात कुठेही नाही की हे झालं पाहिजे. आज ठाण्यामध्ये डम्पिंगचे प्रॉब्लेम आहे, ठाण्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ठाण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा ठाण्याचं प्रशासन 60, 70, 75 बिल्डिंग्सला परमिशन देत आहे. त्यांचे पहिले पुढचे येणारे प्रॉब्लेम तर तुम्ही सॉल्व्ह करा. नुसते लोंढे बनवण्याचे आपला फरक आहे. नक्कीच. विजन ठाणे पुस्तकाबद्दल काय सांगणार तुम्ही? मी संपूर्ण वाचलं नाही, वाचल्यानंतर नक्कीच आपल्याला सांगेल, कोण सांगेल, पण नक्कीच ते नेने लिहिले म्हटल्यानंतर त्याचे विचार चांगलेच असतात 100%. ठाणे विजन 2035 हे प्राध्यापक दयानंद नेने यांचं पुस्तक म्हणजे एक असा ब्ल्यूप्रिंट आहे की तो जर राजकारण्यांनी फॉलो केला तर 35 साली स्वप्नातलं ठाणे साकार होईल. काय सांगणार तुम्ही त्या पुस्तकाबद्दल की त्या पुस्तकामध्ये असं काय आहे? पुस्तकामध्ये विजन आहे, त्याचं नावच ते सगळ्या नगरसेवकांनी, आमदारांनी, खासदारांनी जे फॉलो केलं, मंत्र्यांनी, तर अशा प्रकारचं ठाणं आलं तर मुंबईपेक्षा ठाण्याचं महत्व वाढेल. तुमच्या मनातलं ठाणं काय सांगेल, पुढे काय सांगू? मला असं वाटतं की माझ्या मनातलं ठाणं जे आहे ते मुंबई आणि पुण्याचं कॉम्बिनेशन आहे. पुण्यामधली संस्कृती आणि मुंबईचं बिझनेशन, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन पण आता होतंय तसं. आमचे आबासाहेब निंबाळकर मानव विकास संस्था ट्रस्ट आहे, ते बरेच सामाजिक उपक्रम राबवतं. कोरोना काळातही आम्ही भरपूर कार्यक्रम राबवले, ट्रायबल एरियात पण राबवतो. तसं आम्ही आता ठाणे सिटीमध्ये विजन ठाणे 35 काम करत आहोत की ठाण्यातल्या जास्तीत जास्त सुधारणा व्हाव्यात, ठाण्यातल्या समस्या व्यवस्थित व्हावं. इथं कचऱ्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत. या समस्या सुटावेत आणि सगळ्यांचं लक्ष याच्यावर वेधावं म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम ठेवला होता आणि हीच आमची सगळ्यांची अपेक्षा. माझं नाव दयानंद नेने, मी साकेत कॉम्प्लेक्स ठाण्यामध्ये राहतोय गेले 30 वर्ष. मी जेव्हा प्रथम ठाण्यात राहायला आलो त्यावेळेला ठाणे
हे अतिशय म्हणजे मुंबईचं एक आउटपोस्ट म्हणायचो आम्ही त्याला. माझे मित्र नेहमी हिणवायचे मला, मी माहीमला राहायचो, की तू ठाण्यामध्ये राहायला गेलास म्हणजे पुण्याला जाताना लागतं तर ते का वगैरे असं. आणि त्यावेळेला ठाण्याची वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यामध्ये घोडागाड्या चालायच्या टांगा. तर अशा परिस्थितीचं ठाणं आम्ही ज्यावेळेला बघितलं 1989 साली, ते आजचं ठाणं आपण जेव्हा बघतो तर एक मुंबईची छोटी आउटपोस्ट पासून आज एक मेट्रोपॉलिटन शहर इतकं मोठं ठाणं प्रगत झालेलं आहे. आणि ही ठाण्याची जर्नी जी आहे ती मी गेले 3 दशकं बघत असल्यामुळे इट वॉज अ व्हेरी फॅसिनेटिंग जर्नी. आणि मला असं वाटायला लागलं की आत्तापर्यंत जर का ठाणं एवढं बदललंय तर पुढच्या 10 वर्षांनी आपण कुठे असू. तर आणि फ्रँकली आय व्हेरी इन लव्ह विथ दिस सिटी, कारण की ह्या सिटीने मला सिव्हिक ऍक्टिव्हिस्ट बनवलं. माझ्या ऍक्टिव्हिझमला बहार ह्याच सिटीमध्ये मिळाली, पब्लिक सपोर्ट पण ह्या सिटीमध्ये मिळाला, प्रेम पण ह्या सिटीमध्ये मिळालं. सो आय थॉट की हे शहर 10 वर्षानंतर कसं दिसेल किंवा कसं असलं पाहिजे आणि कसं होईल, या तिन्ही पैलू मी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज इट. मला एक विचारायचं सर, वाचक वर्ग कुठला असावा विजन ठाणेसाठी, तुम्हाला काय वाटतं? ज्याचं ठाण्यावरती प्रेम आहे आणि ज्याला विकसित ठाणं बघायचं आहे तर सगळे लोकांनी पुस्तक वाचलं. नंतर ठाण्यातल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत, तर पाणी असेल, वाहतूक असेल, ट्रॅफिक असेल, ट्रान्सपोर्ट असेल, हाऊसिंग असेल, प्रत्येक एक गोष्टीवरती एक चॅप्टर त्या पुस्तकामध्ये आहे. एज्युकेशन, जसं कोरडे मॅडम आता म्हणाले, तर आम्ही एक संकल्पना मांडली की ठाणे भिवंडी हा एक मोठा कॉरिडॉर आहे आणि त्या कॉरिडॉरमध्ये खूप सरकारी जमिनी आहेत. तर त्या जमिनींमध्ये सरकारने एक धोरणात्मक निर्णय करून त्याचं कन्व्हर्जन जर का एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये, टेक्निकल कॉलेज असतील किंवा मेडिकल कॉलेज असतील किंवा हायर एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशन असतील, त्यात जर का केलं तर आज जे ठाण्यातल्या कल्याणमधल्या डोंबिवलीमधल्या लोकांना उठून मुंबईत जायला लागतं प्रत्येकाच्या आणि शिक्षण चांगली कॉलेज पुढे मुंबईमध्ये, तर ते जी गरज जी आहे ती गरज राजकारण्यांना पर्सनली भेटून ते पुस्तक भेट देतात आणि तसंच कॉर्पोरेशन मधल्या अधिकाऱ्यांना पण पर्सनली भेटून त्यांना ते पुस्तक भेट देतात. विजन 2035 हे जे नेनेने पुस्तक लिहिलेले आहेत, या पुस्तकाचा विशेष करून एक विजन ठेवलेलं आहे त्याने की 2025 साली कसं ठाणा महानगरपालिकाचं वस्ती कसं असेल, ह्या बेसवरती ही पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 20% तरी काम झालं 25% तरी वी आर द विनर. पण विजन असलं एवढंच नाही चालत, पण सगळे नगरसेवकांचं पण ते विजन असलं पाहिजे. नुसतं लेखकाचं विजन नाही चालणार आणि प्रत्येक व्यक्तीचं त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. कारण काय, आज कचऱ्याच्या विषय संदर्भात जे काही चाललेलं आहे ते बघितलं तर आपण कितपत सहभाग करतो त्याच्यामध्ये. प्रत्येक व्यक्ती एवढं सहकार्य नाही करत, आणून रस्त्यावरती टाकून देतो कचरा. पण असं न करता आपण त्याच्यामध्ये काय हे करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने घरात जर करता गोबर तयार केलं त्या ह्याच्यातून तर ते होऊ शकतं. ते तसं काही गोष्टी विचार आणून प्रत्येक सोसायटीने त्याचा विचार केला पाहिजे. मग कचऱ्याचं विल्हेवाट जे लावायचं आहे ना, त्या बाबतीत असं प्रत्येक समस्याला उत्तर देता येईल